Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video, we will go to see the remaining part of problem set 3, that is from question number 8 to 14. In last video, we had seen question number 1 to 7. मागच्या याच्यामध्ये आपण question number 1 पासून 7 पर्यंत बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण problem set 3 of chapter 3 arithmetic progression of math first standard 10 चा आपण सेकंड पार्ट बघणार आहे. कोणता? क्वेश्चन नंबर 8 पासून 14 पर्यंत. याच्यात काही क्वेश्चन जे आहे स्टार्क मार्क क्वेश्चन आहे, हायर ऑर्डर थिंकिंगचे, ते आपण पाहू कसे इझिली आपल्याला ते सोडवता येईल. फर्स्ट क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 8. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. नाउ द लिस्ट ऑफ 1 to n natural number is 1, 2, 3 up to n, isn't it? This is an AP. A is equal to 1, B is equal to 2 minus 1, that is 1, 3 minus 2, 1, right? SN किती दिलं आपल्याला? 36. टू फाइंड n फाइंड करायचं, बरोबर? मग काय आता we have Sn is equal to n by 2, 2a plus n minus 1 d. Therefore S36 n by 2, 2 into 1, isn't it? 2 into 1 n minus 1 into 1. So 36 into 2, 2 into 1, 2, here n minus 1. So 72 n 2 minus 1 काय n plus 1, राईट? आता बघा याचा मिनिंग काय होतं बा, n plus 1. याचा मिनिंग काय की जस्ट एक नंबर n इझिली सांगतो, नाही तर क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करावं लागेल. आता n आणि n plus 1 याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? हा जर 7 असेल तर हा 8 राहील, हा 5 येतं, हा काय राहील 6. 5 plus 1 6. मग आता हे काय दोन्ही कॉन्सेक्टिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. मी याला काय करतो आता 8 into 9, 72ला काय लिहू शकतो मी? 8 into 9 n plus 1 and therefore we get, एकदम सिंपल पद्धत सांगितली, n is equal to 8. नाही तर तुम्ही याला क्वाड्रेटिक इक्वेशन करून n² plus n is equal to 72 या पद्धतीने करू शकता. पण इथं काय लिहिलं, याचा मिनिंग काय आहे की हे दोन्ही कॉन्सेक्टिव्ह नंबर आहे, सक्सेसिव्ह नंबर आहे. मग मी 72चे पण असे फॅक्टर केले की जे सक्सेसिव्ह राहील. आता n इज लेस दॅन 1 बाय n plus 1, सो 8 इज लेस दॅन 1, सो n इज इक्वल टू 8, n plus 1 इज इक्वल टू 9, दॅट इज वी गेट n इज इक्वल टू 8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. डिवाइड 207 इन 3 पार्ट्स सच दॅट ऑल पार्ट्स आर इन AP. सर्व पार्ट्स काय येईल? AP मध्ये 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. अँड प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. नाउ लेट द 3 पार्ट्स ऑफ 207 which are in AP are. काय बघ आपले 3 नंबर कोणते AP मध्ये घेतो आपण ते शक्यतो a minus d, a plus t, बरोबर? आता बघा a minus d स्मॉलर पार्ट, त्याच्याहून हा थोडा लार्ज आणि हा काय त्याच्याहून लार्ज राहील, बरोबर? मग आता बघा बाय फर्स्ट कंडिशन त्यांची सम काय 207, त्यांची सम काय असणार आहे? a minus d 207, that is a minus d, a minus d plus d cancel, a plus a plus a. Therefore a is equal to 3 से 18, 2 उरले 3 नम 27, a is equal to 69, right? अथवा by second condition
सेकंड कंडिशन काय होते आपले की द प्रॉडक्ट ऑफ स्मॉलर पार्ट्स विल बी 4623 म्हणजे ए मायनस डी इंटू ए इज इक्वल टू काय 4623. So A is replaced by 69 minus D, 69 4623. Therefore 69 minus D 4623 upon 69. मग काय लाता 69 minus D काय लाता 69 minus D is equal to कशाने डिवाइड होतो बा 23 ने होईल 23 3 जा 22 23 2 जा 46 बरोबर 0 होईल कारण 2 ने डिवाइड होणार नाही 23 1 जा 23 बाद नीट लक्ष द्या इथे 201 बाय 3 किती जाता 3 7 18 3 7 21. So minus D is equal to, therefore D is equal to 2. हा D बरोबर काय आला 2. आपल्याला काय करायचे that numbers all parts will be therefore that 3 parts of 207 are 69 minus 2, 69 and 69 plus 2, that is 67, 69 and 71. Okay. Now next is there are 37 terms in an AP. The sum of 3 terms placed exactly at the middle is 225 and the sum of the last 3 terms is 429. Write the AP. बा हे पण चांगलं आहे एक्झाम्पल आहे याला हायर स्टार्क मार्क दिलेले नाही पण तरी आपण याला स्टार्क मार्क देऊ हायर ऑर्डर थिंकिंगचा आहे. आता किती टर्म्स आहेत 37 टर्म्स एक्झाम्पल वाचायचं त्याचं ॲनालिसिस करायचं समजून घ्यायचं की 37 टर्म्स आहे त्याच्यापैकी एक्झॅक्टली मिडल म्हणजे मध्यभागी असणाऱ्या 3 टर्मची सम दिलेली आपल्याला 225 आणि लास्ट कोणत्या येईल आता 37, 36 आणि 35 यांची सम किती दिली आपला 429. अथवा लेट फॉर एन AP फर्स्ट टर्म इज इक्वल टू A कॉमन डिफरन्स D, therefore nth term of an AP is Pn A plus n minus 1 D. Now middle term, now there are 37 terms in AP. Therefore most middle term is equal to 37 plus 1 by 2, that is 38 by 2 means 19. So therefore 19th term is most middle term. Therefore middle 3 terms are मिडल 3 टर्म्स कसं येईल मग आता ही जी 19 आहे ही मोस्ट मिडल टर्म आहे सर्वात मध्यभागी असणारी बरोबर. मग काय 19च्या आधी कोणती 18 आणि नंतर काय 20. therefore 18, 19 and 20 are 3 middle terms. So by first condition T18, T19
T20 इज इक्वल टू 225. आता T18 काय, आपण बाय इक्वेशन 1 याच्यात जर 18 टाकलं तर काय, 18 मायनस 1 17D. सो A प्लस 17D A प्लस 18D A प्लस 19D 20 टर्म 225 by 1. So A प्लस 17D म्हणजे इथे बघा A प्लस ॲडिशन असल्यामुळे ब्रॅकेट साईन चेंज होणार नाही. इथे मग A प्लस A 3A 17 प्लस 18 प्लस 19 18 मिडल आहे. 18 3 जा 54 54D इज इक्वल टू 225. आता बघा याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो डिवाइड बाय 3. सो A प्लस 18D is equal to 75. Equation 2. Also, by second condition, last 3 terms कोणत्या राहील मग त्याच्या 37 आहे आपलं 37 36 35 35 T35 T36 T37 is equal to 429. This is equation 1. Therefore, by 1 what we get? This is A plus 34D plus असल्यामुळे मी डायरेक्टली होता A plus 35D A plus 36D. So A and A 3A 35 3 जा 105. मिडल टर्म ही 1 एक इकडे टाकतो 35 3 जा 105D 429 डिवाइड बाय 3 किती मग A प्लस 35D 3 एका 3 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 143. दिस इज थर्ड. तर आता काय या दोघांचे काय करायचं आपल्याला सॉल्व करावं लागेल. सबट्रॅक्ट करू आपण. इक्वेशन 2 आपल्याला ए आणि डी काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे AP लिहायचं आहे तर काय काढावं लागेल आपल्याला ए आणि डी लिहावं लागेल. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 A प्लस 35D 143 A प्लस 18D 75. सायमल्टेनियस इक्वेशन ए आणि डी मध्ये 35 मायनस 18 17D 13 मायनस 5 8 अगेन 14 मायनस 8 6 and therefore D is equal to D is equal to 4. आता ही जी व्हॅल्यू आहे D is equal to 4 ही कशात ठेवू आपण पुट इन एनी वन. पुट इन इक्वेशन 2 मध्ये ठेवू. काय मग आता A प्लस 18 इंटू 4. सो A प्लस 18 इंटू 4 75 मायनस 72 A इज इक्वल टू 3. ऑल्सो मग काय आता फर्स्ट टर्म काय आपलं hence for an AP T1 is equal to A, that is 3, T2 is equal to T1 plus D 3 plus 4 7 again T3 T2 plus D. What is T2? 7 plus 3. No 7 plus 4. D is 4 है ना आपला.
7 plus 4 11. इन दिस इज आपल्याला किती दिले टी 37 दिलेलं आहे. काय ए प्लस 37 म्हणजे 36 इंटू डी किती लगा 144. दॅट इज 147. ही टी 37. therefore that required AP is 37 टर्म आहे ना, म्हणून आपण 37 काढली. नाही काढली तरी चालेल, तुम्ही 3, 7, 11 असे लिहिले चालेल. therefore required AP is 3, 7, 11. Last term is 147. Okay. Question number 11 बा इंटरेस्टिंग आहे. हा पण हायर ऑर्डर थिंकिंग. If first term of an AP is A, second term is B and last term is C, then show that sum of all terms is A plus C, B plus C minus 2A upon 2B minus A. आता काय काय दिलं बा. फर्स्ट टर्म काय दिलं T1 is equal to A. सेकंड टर्म T2 is equal to B for an AP. मग आता बा therefore D काय येईल आपल्या तो D काय येईल B minus A. also TN काय दिलं आपल्याला सेकंड टर्म इज B and the last term म्हणजेच कोण C. TN किती दिलेलं आहे C दिलेली. then show that the sum of all its terms is A plus C, B plus C minus 2A upon 2B minus A. आता आपल्याला बघा SN काढायचे आपल्याला. SN साठी काय फॉर्म्युला आपल्याला n/2 2A प्लस n minus 1 D हा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा SN इज इक्वल टू n/2 T1 प्लस TN दोन फॉर्म्युले. पण आता बघा दोन्ही फॉर्म्युलांसाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे एनची आवश्यकता आहे. एन नाही आपल्याला बरोबर. ए आहे डी आहे. वी हॅव ए इज गिवन डी ऑल्सो गिवन बट वी हॅव नॉट एन. नाव बट टी एन इज इक्वल टू काय आपल्याला ए प्लस एन मायनस 1 डी. therefore we get काय होतं आपल्याला टी एन इज इक्वल टू सी and Tn is equal to this. So A plus n minus 1 D is equal to काय आपल्याला C. So n minus 1 D हा जो ये तिकडे आता नका होईल मायनस होईल C minus C. So n minus 1 हा D इकडे काय डिवाइड होईल C minus A by D and therefore n is equal to हा मायनस 1 तिकडे आता नका होईल प्लस C minus A plus 1 C minus A plus 1 राईट. आता D काय आपल्याजवळ पण बट D इज इक्वल टू काय therefore D कारण आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे. इथं कुठेच D दिसत नाही तुम्हाला. D आहे का नाही. मग काय आन्सर कशामध्ये पाहिजे ए आणि बी मध्ये ABC मध्ये. So D is B minus A plus 1 since B is equal to B minus A, right? आता फक्त लेटर्स मध्ये नंबरच्या ऐवजी लेटर्स मध्ये पण इझी एक्झाम्पल काही हार्ड नाही. आता काय n इज इक्वल टू C मायनस A. आता हा B मायनस A प्लस 1 आहे. इथं LCM काय B मायनस A प्लस B मायनस A इकडे मल्टिप्लाय मध्ये यांचा LCM काय घेतला आपण B मायनस A. सो मल्टिप्लाय B मायनस A बाय दिस 1. सो वी गेट B मायनस A. काय मग आता n इज इक्वल टू C प्लस इथं काय B प्लस C मायनस 2A अपॉन B मायनस C. दिस इज n, राईट.
Now Sn is equal to n by 2 T1 plus Tn. Therefore Sn, what is n? B plus C minus 2a upon this b minus a equal to 2 b minus a. T1 plus Tn, T1 is a, Tn का c, and therefore what do we get? Therefore we get Sn is equal to a plus c दिली वाटलं a plus c b plus c minus 2a upon 2 times b minus a. राईट, हेच पाहिजे ना आपल्याला प्रूव. Okay. Now next question is question number 12. It is also star mark question. If the sum of first p terms of an AP is equal to the sum of first q terms, then show that the sum of its first p plus q terms is 0. आता इथे बघा, हा जो प्रॉब्लेम आहे हा परीक्षेला येण्याची दाट शक्यता यापूर्वी पण आलेला आहे आणि येऊ शकतो. आता काय दिलेलं आपल्याला कंडिशन, द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, देन शो दॅट. म्हणजे काय दिलं आपल्याला SP आणि इज इक्वल टू काय SQ आहे, आणि आपल्याला काय दिलं देन सम ऑफ फर्स्ट P प्लस क्यू टर्म्स काय दाखवायचं आपल्याला SP प्लस क्यू, हे किती दाखवायचं आपल्याला 0 दाखवायचं. राईट. आता बघा, लेट फॉर एन AP फर्स्ट टर्म is equal to a, common difference d, therefore sum of first n terms is Sn is equal to n by 2 2a n minus 1 d, isn't it? Sn n by 2 2a plus n minus 1 d. Now by given condition, काय कंडिशन दिलेली आपल्याला, SP is equal to SQ, that is sum of first p terms is equal to sum of q terms. n असेल तर n by 2 येतं, जसं p असेल तर काय, therefore we get SP means p by 2 2a p minus 1, just n replaced by p minus 1 d is equal to काय आपला तो SQ q by 2 2a q minus 1 d. अथवा 2 2 कॅन्सल होईल, p 2a p minus 1 d, right? Therefore what do we get, 2aq plus p minus 1 d. p ने मल्टिप्लाय करायचं दोन्ही टर्मला, बरोबर. इथे p इंटू 2a p इंटू p minus 1 d, isn't it? इकडे 2aq q minus 1 d. So this is p, 2ap, p multiply by this 2ap, इकडे p into p square minus p d, ब्रॅकेट सॉल्व केलं आहे दोघांचं प्रोडक्ट, 2aq q square minus q d, right? q into this, अथवा 2ap p square d minus pd, इकडे 2aq q square minus d
क्यू स्क्वेअर डी अँड क्यू डी. बरोबर, एस एन लिहिलं, एस पी इज इक्वल टू एस क्यूवरून हे लिहिलं. पुढे सिम्प्लिफाय करतो आपण. अथवा पुढे काय नेक्स्ट वन, टू ए पी मायनस टू ए क्यू, तिथून काय टू ए पी टू ए क्यू इकडे घेतो, प्लस पी स्क्वेअर डी हा क्यू स्क्वेअर डी इथे येईल, मायनस क्यू स्क्वेअर डी मायनस पी डी प्लस क्यू डी इज इक्वल टू 0. isn't it? मग काय आता टू ए कॉमन, पी मायनस क्यू, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर डी, इथून डी कॉमन, इथून पी मायनस क्यू. बघा इंटरेस्टिंग आहे ही स्टेप महत्त्वाची. आता याच्यात काय केलं मी, पेअर्स टू ए क्यू, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर डी, आणि इकडे काय केलं मायनस साईन कॉमन काढली. मायनस साईन कॉमन काढून काय पी पॉझिटिव्ह क्यू निगेटिव्ह डी. राईट. आता देअरफॉर टू ए पी मायनस क्यू. आता इथे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय पी मायनस क्यू पी प्लस क्यू. राईट. काय तिथं पी स्क्वेअर मायनस क्यू, पी मायनस क्यू पी प्लस क्यू डी, पी मायनस क्यू डी इज इक्वल टू 0. अथवा डिवाइड बाय पी मायनस क्यू, पी मायनस क्यूने डिवाइड करू, काय टू ए इथं पी प्लस क्यू डी मायनस डी इज इक्वल टू 0. देअरफॉर टू ए, इथून डी कॉमन येईल दोघांमधून, पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0. टू ए पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0. This is equation 1. Now sum of first p plus q terms is sp plus q and p plus q by 2, 2a p plus q minus 1 d. isn't it? आता पण 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 किती आपला तो पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू काय 0. ही व्हॅल्यू काय 0. इथं आपण काय केलं डिवाइड बाय पी मायनस क्यू, सिन्स पी मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0, कारण काय पी इज नॉट इक्वल टू क्यू दिलेलं आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर बघा 2a पी प्लस क्यू मायनस 1 डी इज इक्वल टू 0. ही जी व्हॅल्यू आहे ही याच्यात ठेवल्यानंतर बाय 1 and therefore it is 0. Now next question is question number 13. It is also star mark question. बघा काय दिलं, if m times the m term of an AP is equal to n times nth terms, then show that m plus nth term of an AP is 0. अथवा let for an AP first term is equal to a, common difference is equal to d. Therefore nth term of an AP is काय लिहायची nth term Tn a plus n minus 1 d. Right. Now by given condition,
काय दिलं आहे mth टर्म m टाइम्स mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth term, right? Then show that m times m term n times nth term, then show that m plus n term of an AP म्हणजे m plus n हे काय दाखवायचं आपल्याला 0 दाखवायचं. आता याच्यावरून काय आपलं therefore m tm ची व्हॅल्यू काय आपल्याला a m minus 1 n असेल तर n येतो, तर m असेल तर काय m a plus m minus 1 d n a plus n minus 1 d, right? So am हा m इकडे दिल m minus 1 d m multiply both brackets n a n minus 1 d. So am m square minus m d n into n square minus n d, isn't it? मग काय आता am minus n a किंवा इथं आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. सेम कॉन्सेप्ट ॲज लास्ट एक्झाम्पल. हे पण महत्त्वाचं आहे परीक्षेने दृष्टीने, इंटरेस्टिंग आहे. n square minus n square d minus n d, राईट? अथवा am कलेक्ट करतो मी टर्म, ज्यांच्याजवळ m स्क्वेअर d स्क्वेअर टर्म्स घेतो मायनस एम डी प्लस एन डी. ह्या सर्व टर्म्स इकडे घेतल्या, तिकडे काय 0 एक पेअर, सेकंड पेअर आणि थर्ड पेअर, राईट? हिअर ए कॉमन m मायनस n प्लस m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर d, मायनस साइन कॉमन m मायनस n d इज इक्वल टू 0. सो ये सेम लास्ट सारखं आहे. m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरचे काय फॅक्टर येईल m मायनस n m प्लस n d, हिअर m मायनस n d अथवा m मायनस n m मायनस n m मायनस n तिन्ही टर्म्समध्ये डिवाइड बाय m मायनस n. हिअर व्हॉट वी हॅव, दॅट इज m is not equal to n, डिवाइड बाय m मायनस n काय येईल मग ये m प्लस n d. सगळ्या ठिकाणी म्हणून काय होईल m मायनस n m मायनस n m मायनस कॅन्सल होईल. ये ओनली m प्लस n d हिअर मायनस d. therefore a प्लस इथून दोघांमधून d कॉमन m प्लस n मायनस 1 d इज इक्वल टू 0. नाउ m प्लस n term is a m plus n minus 1 d बाय 1. जस्ट n असेल तर काय घेतो आपण n मायनस 1 घेतो, इथे m प्लस n आहे म्हणून काय m प्लस n मायनस 1 d. बरोबर. therefore व्हॉट इज a m प्लस n मायनस 1, तिथे आता m प्लस n मायनस ही पूर्ण क्वांटिटी किती दिली आपल्याला 0 बाय 2 आणि therefore zero. Okay. Now last question of problem set 3 is, here is given one activity. इथे activity दिलेली आपल्याला. Rupees 1000 is invested at 10%. 1000 at 10% simple interest. Check at the end of every year if the total interest amount is in AP. प्रत्येक वर्षाची जी सिंपल इंटरेस्ट आहे तो काय, ते जे अमाऊंट आहे ते काय, त्याचे
कशी ए पीमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. इफ दिस इज ॲन ए पी देन फाइंड द इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 इयर्स. 20 इयर्स नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा इंटरेस्ट किती होईल अमाऊंट फाइंड करायची. तर फॉर दिस कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता सिम्पल इंटरेस्टसाठी काय फॉर्म्युला आपल्याला, पी इंटू आर इंटू एन बाय 100. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची बघा. आता देअर फॉर सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर, इथं पूर्ण लिहा, मी आता जागा नसल्यामुळे लिहिलं. सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 इयर इज इक्वल टू काय, पी 1000, प्रिन्सिपल 1000, रेट काय 10, एन फर्स्ट इयर 1 इयर बाय 100. सो 0 0 गेट कॅन्सल, दिस 2 0 गेट कॅन्सल, 10 इंटू 10 100 राईट. अगेन सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर किती, यांच्या जागेवर 2 फक्त. अमाऊंट इज प्रिन्सिपल, रेट 10 राईट, दिस इज 100. सो 100 इज गेट 10 इंटू 10 100, 100 इंटू 2 200 बरोबर. आता याच्यात बघा, ही ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आपलं, फिल इन द ब्लँक्स इकडे दिलेले आहे, अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, सिम्पल इंटरेस्ट दिलेलं आहे आफ्टर 3 इयर्स. मग काय 1000, पी 1000, आर 10, एन इज 3 राईट. सो 300. अकॉर्डिंग टू दिस simple interest for 4, 5, 6 years will be 400, 500, 600 respectively. From this D काय भेटेल आपल्याला, कितीने वाढतोय, 200 minus 100 100, 300 minus 200 100. So D is 100. First year A is also 100, first amount right. So amount of simple interest after 20 years कोणता फॉर्म्युला यूज करावा लागला आपल्याला, TN करावं लागला. टोटल अमाऊंटने विचारलेलं आहे की 20व्या वर्षीचं व्याज किती, इंटरेस्ट किती ते विचारलेलं आहे. सो TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. आता TN A प्लस N मायनस 1 D मध्ये आपल्याला काय, N इज इक्वल टू 20, कारण आपल्याला अमाऊंट किती काढायचं आहे आफ्टर 20 इयर्स. म्हणजे इथे काय आता A किती आपल्याजवळ 100, 20 मायनस D इज ऑल्सो 100. सो 100 9, 20 मायनस 1 19, 19 इंटू 100 1900. So this is 2000 and therefore amount of simple interest after 20 years is 2000 rupees. Okay.